हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण. अध्याय दुसरा, ओवी क्रमांक 35. मायेकरिता स्वहित घडे, मायेकरिता भ्रांती उडे, मायेकरिता बिघडे प्रपंच भान. मायेकरिता स्वहित घडे. आई मुलाला खाऊ पिऊ घालते, त्याला छान वळण लावते, त्याच्यावर सुंदर संस्कार करते, ती त्याचे सर्वतोपरी लाड करते. परंतु जर त्याने अभ्यास केला नाही किंवा काही बेशिस्त वर्तन केले तर तीच लाड करणारी आई कठोर होते आणि त्या मुलाच्या पाठीत धपाटा घालते. प्रसंगी त्याला उपाशी ठेवते आणि वठणीवर आणते. त्याला त्याचे स्वहित दाखवून देते. याचप्रमाणे माया मानवाचे दोन प्रकारे स्वहित घडवून आणते. एक, माया मानवासाठी येथे विविध आणि वैचित्र्यपूर्ण वस्तुजगत निर्माण करते. मानवाला या सर्वाचा देह जीवित ठेवण्यासाठी उपयोग होतो. अशा भौतिकाशिवाय मानव जीवित राहू शकत नाही. हे मानवावर मायेचे थोर उपकार आहेत. याच देहाचा उपयोग करून मानव मुक्त होतो. केवळ मायेमुळे मानव स्वहित साध्य करू शकतो. 2. तथापि जेव्हा मानव देह धर्माशिवाय गंमत, चंगळ, चैन, मौज, मजा इत्यादी कारणाने भौतिकाचा उपभोग घेऊ लागतो, तेव्हा माया त्याला सुरुवातीला या सर्वांचे सुख देते आणि मग त्यामधून त्याला दुःख, त्रास, पीडा देऊ लागते. यामुळे मानव जागा होतो आणि अध्यात्माच्या मार्गाला यात्रा करू लागतो. अशा प्रकारे केवळ मायेमुळे मानव स्वहित साध्य करू शकतो. मायेकरिता भ्रांती उडे. जर आई मुलाला अयोगिक या आचरणापासून वेळेवर दूर करणार नाही तर त्या मुलाला आपण चुकीचे वागत आहोत हे कधीही समजणार नाही. तो तसेच अयोग्य वर्तन करत राहील. परंतु ती माऊली वेळ प्रसंगी कठोर होते आणि त्या मुलाला योग्य मार्गी आणते. जर माया मानवाला दुःख, कष्ट, त्रास, पीडा देणार नाही तर मानव या भौतिकामधून कधीही बाहेर येणार नाही. येथेच या भौतिकाचा उपभोग घेत मुक्काम करून स्वगृहाला कायम करता वंचित होईल. परंतु माया एका ठराविक मर्यादे पलीकडे जर मानव भौतिकाचा आस्वाद घेऊ लागला तर त्याला महादुःख देते. इतके की तो या भौतिकापासून वितरागी होतो आणि अध्यात्माची यात्रा करू लागतो. त्याची मायेच्या सुखाची भ्रांती उडते, नष्ट होते आणि तो सन्मार्गाला लागतो. मायेकरिता बिघडे प्रपंच भान. अशा प्रकारे मायेमुळे मानवाला प्रपंचात दुःख होते आणि त्याला प्रपंचामधून विरक्ती येते. मायेमुळे मानवाचा भोगमय प्रपंच बिघडतो, तो भानावर येतो आणि सुखदुःखामधून दूर होण्यासाठी कैवल्याचा शोध घेऊ लागतो. त्याला सद्गुरू भेटतो. येथे त्याची आत्मयात्रा सुरू होते आणि तो यथाकाळी साक्षात्कारित होतो. एका जीवाची विश्वयात्रा संपन्न होते. पुढची ओवी, ओवी क्रमांक 36. माये विण ज्ञान कैंचे, माया जीवन सकळ जीवांचे. माये विण साधकांचे कार्य न चले. माये विण ज्ञान कैंचे. श्री समर्थ सांगतात की मायेशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. वास्तवात माया आपल्याला भौतिकात रुतवते. माया आपल्याला भौतिकाच्या नादी लावते आणि यामुळे अर्थातच माया आपल्याला भौतिकाचे ज्ञान देते. भौतिकाचे ज्ञान म्हणजे अध्यात्माच्या दृष्टीने अज्ञान असते. याचा अर्थ माया आपल्याला अज्ञान शिकवते. परंतु येथे श्री समर्थ बरोबर या विरुद्ध विधान करत आहेत. कारण आपल्याला जेव्हा चूक काय ते उमजते तेव्हाच आपण बरोबर काय आहे याचा शोध आणि बोध करून घेतो. मग आपण सरळ बरोबर काय आहे त्याचाच
शोध आणि बोध का घेत नाही? कारण या भौतिकामध्ये जे बरोबर आहे ते सूक्ष्म, अदृश्य, अरूप, निराकार इत्यादी आहे. ते आपल्याला भौतिकाप्रमाणे सहजच प्राप्य नाही. परंतु याविरुद्ध येथे अज्ञान भरपूर उपलब्ध आहे. ते सहजच प्राप्य आहे. म्हणून माया आपल्याला अज्ञानामध्ये रुतवते, त्याचे चटके देते आणि यामुळे या अज्ञानाची विरक्ती येऊन आपण ज्ञानाचा शोध आणि बोध घेऊ लागतो. यास्तव श्री समर्थ म्हणतात की मायेशिवाय ज्ञान मिळत नाही. माया जीवन सकळ जीवांचे. मायेमुळे येथे भौतिक वस्तुजगत निर्माण होते. ते देह जीवित असण्यासाठी उपयुक्त आणि अत्यावश्यक असते. त्यामुळे आपला देह जीवित राहतो. या भौतिक वस्तू जगतामुळे आपल्याला जीवित राहण्याची उर्मी येते. त्याचे आकर्षण आपल्याला जीवन जगण्यासाठी इच्छाशक्ती देते. तसे नसेल तर आपला देह जीवित राहणार नाही. आपण जीवन जगू शकणार नाही. यास्तव श्री समर्थ येथे सांगतात की माया सर्व जीवमात्रांचे जीवन आहे. मायेविण साधकांचे कार्य न चले. न चले. मायेविण साधकांचे कार्य न चले. जर देह नसेल तर कसले जीवन, कसले कार्य, कसला साक्षात्कार आणि कसली मुक्ती? केवळ येथे माया आहे म्हणून आपण जीवित राहतो आणि सृष्टी अवलोकन करण्याचे आपले प्रभू कार्य आपण करू शकतो. अशा प्रकारे जशी परम ऊर्जा अत्यावश्यक आहे तसेच मायाही अत्यावश्यक आहे. द्वंद्व हा विश्वाचा नियम आहे. एरवी विश्व संतुलित राहणे शक्य नाही. म्हणूनच ब्रह्मांडात विश्वे निर्माण झाल्यावर आत्मारामाने लगेचच स्वतःमधून माया निर्माण केली. त्याशिवाय विश्व टिकणे शक्य नाही आणि विश्वाचा कारभार सुरू राहणे शक्य नाही. यामुळे येथे जसा आत्माराम आहे तशीच येथे त्याविरुद्ध मायाही आहे. या दोहोची छान सांगड घालूनच आपले जीवन कैवल्यमय होते. या दोहोंची छान सांगड घालूनच आपले जीवन कैवल्यमय होते. हरिओम.